आम्ही निघालो आहोत फिरायला. ये जाऊ कुठे चाललीस? अॅनिव्हर्सरी स्पेशल ट्रिप आहे आमची. हा थोडा डिले आहे, 1 डेचा डिले आहे. अॅनिव्हर्सरी काल होती, वेन्सडे होता म्हणून काल ट्यूसडे होता, सो नॉनव्हेज नसतं खाता आलं. तो आम्ही जिथे चाललोय बेसिकली किड फ्रेंडली रिसॉर्ट आहे. तुम्हाला दाखवूच सगळं. Yes, मजा येईल details सगळे सगळ्यांना. देऊ तो शेवटपर्यंत resortचे. बघा ब्लॉग. चलो बाय टाटा. माय गॉड, आम्ही त्या रेड गाडीला फॉलो करून चाललोय. ती लाल गाडी जिथे जाईल मला तर बाजूचे दोन्ही मिरर मध्ये काहीच नाही दिसत डेंजर. तुझी परीक्षा आहे, तत्व परीक्षा आहे तुझी. आम्ही आलेलो आहोत विहंग विहार रिसॉर्टमध्ये आणि असा आहे हा रूम. आम्ही फॅमिली रूम घेतला आहे. इथे आमचं सामान ठेवलेलं आहे आणि इथे आमची साऊ मस्ती करते. छान आहे, स्पेशियस आहे रूम. मस्त 4 जण आरामात राहू शकतात आणि वेल मेंटेन्ड आहे. छान वाटतंय. ये सावी. सो आता मी तुम्हाला त्यांचं वॉशरूम दाखवणार आहे, जे की खूप मोठं आहे. ओ माय गॉड, बेडरूम होईल इतकं मोठं वॉशरूम आहे आणि मस्त क्लीन आहे. सो ओव्हरऑल छान वाटलं आम्हाला. सो पोचलेलो आहोत आम्ही विहारमध्ये. ये विहारला आणि थोडा प्रॉब्लेम झालेला. पोचलो आम्ही एक तर पाऊस, बेकार पाऊस होता लिटरली. म्हणजे विजिबिलिटी वॉज क्लोज टू झिरो लिटरली. काहीच दिसत नव्हतं पुढचं. एका गाडीला आम्ही जस्ट फॉलो करत चाललो होतो, पण नंतर एका पॉइंटला तर ती गाडी पण दिसत नव्हती पुढे. आणि शेवटी फक्त 2 मिनिटावर होतो आम्ही आणि आमची गाडी बंद पडली. सो एकतर आजूबाजूला फुल पाणी आणि असं भरलेलं होतं. रस्ता पण लहानच होता आणि समोर काहीच नाही. म्हणजे भले 2 मिनिटावर होतं पण रस्ता असा सामसूम होता. सो 5 मिनिटं बंद केली गाडी अँड देन देवाचं नाव घेतलं आणि चालू केली. झाली नशिबाने आणि आम्ही पोचलो. बाबा व्हिडिओ काढतोय नाही, व्हिडिओ का काढतोय, फोटो काढायचे. कारण तुम्ही नीट राहतच नाही, पोच देतच नाही साऊ सोबत. काढला लवकर, काढला फोटो. पाऊस येईल ग. खेळतेस तू पाण्यात? कशी करते छपछप? मजा येते तुला? गवत आहे ना फुल. खूप इथे चिपचिप झालं. हो. सावडे काय खातेस? चावून खा. ऑमलेट ब्रेड ऑमलेट मागवलं. आम्हाला जाम भूक लागलेली. 3 तास ट्रॅव्हल करून आलं. 3 तास नाही, 2.5 तासात आणलं मी. हा, झापझूप आणलं मी. काय करू? नदीचा फोटो काढू? हे बघा, वा किती भारी आहे बघा. आमची पिंगू चालली बघा. पिंगू, ए पिंगू, हे बघ इथून रस्ता आहे सरळ बीचसाठी आणि गाडी पण सोडते आपल्याला. तिथे थांबूया ना. हां, तिथे उतरूया. सो ही आहे ट्रेन. ही आपल्याला बीच जवळ सोडते किंवा राऊंडही मारवते गोल असा पूर्ण विहंग विहारचा. चालली आपली गाडी. विहंग विहारला या. हे बघा, हे आर्टिफिशियल पॉन्ड्स आहेत, फिश फार्मिंग वगैरे. आणि हे नदी साईडने चालली आहे. ये टाडा. आपली ट्रेन गेलेली आहे आम्हाला सोडून या स्टेशनवर.
जो की आहे ह्या बीचला लागून. चला मित्रांनो, बीचवर मजा करूया. किती मस्त बीच आहे, शांत आणि कोणच नाही आहे ग. खाली बीच आहे फुल. साऊ हे बघ, तिला पाण्यात खेळायचं, तिला काही इंटरेस्ट नाही धोक्यामध्ये. मी बसणार धोक्यावर, जा बस. मला खूप इंटरेस्ट आहे. हे बघा मस्त असं बांधलंय एकदम बीचवर, भारी असं फोटो घेण्यासाठी. आणि हे बघा हिचं काय चाललंय. जमतंय का? जमतंय. अडकली. अरे अरे काढ काढ काढ. खरंच अडकली की काय? स्ट्रगल इज रिअल. साव इथे बा, तू जा ना. माझ्याकडे बघा ती. मारामारी करा आता दोघं. ढकला ढकला एकमेकांना पाण्यात. तिला उचल. आवाज माहित नाही येईल की नाही तुझा. भारी भारी म्हणजे भारी. असं सगळं मस्त इथे फुल ग्रीनरी आहे ऑल ओव्हर. आणि लागूनच हा मस्त असा प्रायव्हेट बीच आहे. आणि हा ट्रेनचा ट्रॅक आहे आणि हे स्टेशन आहे ट्रेनचं. हे वालं ट्रेनचं स्टेशन आहे. बापरे, कुत्तू आलेला. हे बघा, हे बघा आमच्या सावने काय केलं. पॅन्ट ओली झाली आहे म्हणून रस्त्यातच पॅन्ट काढली. काढू नको. सो हा आहे जेवणाचा मेन्यू. इथे आहे छास आणि हे आहे ब्राउनी. हे आहे लेमन कोरिएंडर सूप, रोटी, स्टीम राईस, दाल फ्राय, पनीर बंजारा आहे, वेज माखनवाला, लसूणी मेथी, गुलाबजाम. हा आहे खेकडा. चिकन हंडी आहे, चिकन सोया तंदुरी आहे आणि मटण मसाला आहे. सो हे आहे त्यांचं स्विमिंग पूलचा एरिया. खूप मोठा एरिया आहे. मस्त इथे रेन डान्स आहे आणि हे स्लाइड्स आहेत. रेन डान्स ते. आणि ही आमची सावी आहे. हा तो रेन डान्स आहे. हा कोणता डान्स आहे? मशरूम डान्स आहे. क्या बोला तूने? सो छान आहे, एकदम मस्त आहे, क्लीन आहे. बेबीजसाठी तर मस्त आहे, सेफ आहे. हा छान आहे. आता मस्त आम्ही जेवलोय पोट भरून. सावी राहू दे तुम्ही बघा. साहू केवढे आहेत ना डक साव?
त्यांचा घेऊ फोटो. ते बस सगळे चालले बसाव कसे लाईन मध्ये. गोबी तंदुरी असं आहे. हे आहे आलू टिक्की चाट. हे आहे पापड. हे आहे सूप, नूडल्स, पास्ता, भाकरी आहे बा मम्मी तुला. भाकरी आहे, जीरा राईस, दाल मखनी, पनीर टिक्का मसाला, वेज तवा मसाला, केक आहे, दुधी हलवा आहे. चिकनमध्ये आहे बटर चिकन. हे आहे बटर चिकन. वाव. हे आहे चिकन बंजारा तंदुरी. वाव मस्त. हे आहे फिश काटला फ्राय. काटला फिश आहे मम्मी. सो भर हायवेवर आमच्या गाडीचं वायपर पडलेला आहे बंद. सो आम्ही असा जुगाड केलेला आहे. इथून एक ओढणी लावली आहे आणि इथून एक फडकं लावलं. हा त्याची गाठ बांध आता म्हणजे ते मोठं होईल. थांब. सो असा मोठा प्रॉब्लेम झालाय आमच्या गाडीसोबत. थोड्या वेळासाठी फुल आमची लिटरली फाटली होती, पण आता आम्ही थोडा जुगाड केलाय म्हणून ठीक आहे. ॲटलिस्ट मेकॅनिक मिळेपर्यंत गाडी तिथपर्यंत पोचवायची आहे. सो दाखव गौरी एकदा वायपर फिरवून काय आपण झोल केलाय. सो एका साइडून गौरू खेचतो वायपर असं. आता आता मम्मी इथून खेचते. आम्ही आता एका गॅरेज मध्ये आलोय. तो चेक करतो. होपफुली होईल. सो हाऊज द जोश. वातावरण एकदम भारी आहे. ते बघा असं हिल स्टेशन सारखं वाटतंय फुल. हाय. सो तुम्ही आतापर्यंत जो व्हिडिओ बघितला त्यानंतर आम्ही काही शूटच नाही केलं बिकॉज घरी पोचायला खूप लेट झाला होता आणि कोणामध्येच तेवढी ताकद नव्हती. गौरेश तर ते विदाऊट वायपर गाडी चालवून थकला होता अक्षरशः. नंतर आम्हाला फायनली एक मेकॅनिक मिळाला आणि आम्ही एका वायपरवर कसं तरी घरी पोहोचलो. आणि मग कोणामध्येच तेवढे त्राण नव्हते की काही आम्ही शूट करू. सो म्हणून म्हटलं एक तुम्हाला व्हिडिओचा एंड समजावा की काय झालं नक्की, म्हणून हा व्हिडिओ बनवतो. जिवंत आहोत आम्ही. सो ते पण सांगायला की बाबा हो आम्ही सुखरूप घरी पोहोचलो. सो हे हां ते बाकीचे दोन पण आहेत सोबत. ते आले दाखवायला की आम्ही पण आहोत. बट भारी एक्सपिरियन्स होता. फर्स्ट टाइम असं काहीतरी झालं. ते पण भर पावसात वायपर बंद पडणं म्हणजे बाबा काहीच म्हणजे विजिबिलिटी ऑलमोस्ट झिरो होती. बट स्टील कसं कसं करून आलो. आणि आम्ही जो जुगाड केलेला तो तर तुम्ही बघितलाच असेल आधीच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे आम्ही ॲटलिस्ट थोडं डिस्टन्स पार केलं तो मेकॅनिक मिळेपर्यंत. आणि तो पण अगदी देवासारखा मिळाला. म्हणजे आम्ही एकदम अडचणीतच होतो. बट स्टील त्याने फक्त 300 रुपये घेतले तो एक वायपर सेट करायचे. नाहीतर अशा वेळी तर कितीही मागितले असते तरी आपण विचार करतो की देऊन टाकूया. पण त्याने तसं नाही केलं. सो तो पण खरंच चांगला मिळाला त्यावेळी आणि पटापट केलं त्याने ॲटलिस्ट आम्ही पोहोचेपर्यंत. तो जुगाड तो जो ओढणीवाला बाजूने जस्ट एक गाडी अशी टेम्पो पास झाली आणि ते लोक असे करत होते
तेव्हा मी ते बघितलं आणि मी याला सांगितलं की आपण पण, गौरेश तसं बोलला होता आधी की आपण करू शकतो, पण ते दोन्ही साईडने करायचं. त्या टेम्पोने आम्ही टेम्पोवाल्याला बघितलं आणि मग आम्ही लगेच ते काय बोलतात अंमलात आणलं, तो एक्झिक्यूट केला तो प्लॅन. एक्झिक्यूट केला तो प्लॅन. सो अशा प्रकारे आम्ही फायनली घरी पोहोचलो. पण ओव्हरऑल ट्रिप खूप मस्त होती. सॉरी साऊचा आवाज येत असेल, मागून रडते ती, पण मस्त झाली ट्रिप. ते रिसॉर्ट खूप छान होतं. रेट्स पण ओके होते. आम्ही वीकडेजमध्ये गेलो होतो म्हणून ओके होते रेट्स. फूड पण छान होतं त्यांचं. वीकडेजला रेट्स थोडे जास्त आहेत त्यांचे, बट आहे ते तसं. पण पावसाळ्यामध्ये ॲक्टिव्हिटीज आपल्याला तेवढा करता नाही आहेत बिकॉज पाऊस होता खूप. पण त्यांच्याकडे लागूनच बीच आहे, टॉय ट्रेन आहे, स्विमिंग पूल आहे, फिशिंग आहे, बोटिंग आहे, सायकलिंग आहे, अशा बऱ्याच ॲक्टिव्हिटी आहेत. पण तेवढं आपल्याला एका दिवसात करणं पॉसिबल होत नाही आणि बेबी असेल तर तेवढं नाही जमत. आपण फक्त कपल असू तर मग काही नाही, मग आपण करू शकतो न झोपता किंवा काही. पण बेबी असेल तर बेबीच्या हिशोबाने थोडं चालावं लागतं. पण ओव्हरऑल मस्त एक्सपिरियन्स होता. परतही जाऊ शकतो जेव्हा पाऊस नसेल, सो दॅट जास्त एन्जॉय करताय. पण फूडमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी सगळ्या 4ही जे मेन्यू होते त्याचं व्हिडिओज टाकलेले आहेत. खूप व्हरायटी होती, खूप ऑप्शन्स होते. मस्त होतं फूड, एकदम टेस्टला पण छान होतं. स्पेशली व्हेजवाल्यांना खूप व्हरायटी आहे तिथे. हो, म्हणजे 2-3 प्रकारच्या भाज्या तर होत्याच. आणि चिकनचं स्टार्टर पण खूप मस्तच होतं. चांगलं होतं स्टार्टर, स्पेशली छान होतं सगळं. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला होता. फक्त गाडीने धोका दिला, म्हणजे जाताना पण ती मध्येच बंद पडली. 2 मिनिटावर होतो आम्ही आणि ती बंद पडलेली. पण आहे ना, जस्ट आम्ही स्मशान पास केलं आणि तिथेच बंद पडली. आणि त्यावेळेला मी नव्हतं बघितलं, पण हिने बघितलेलं, पण तिने सांगितलं नाही मला. पण नंतर जेव्हा आम्ही निघालो ना, तेव्हा मी बोललो अरे इथेच आपली बंद पडलेली ना. आणि जस्ट मी पुढे बघितलं तर ती बोलली तेव्हा बाजूला बघ काय आहे. तेव्हा मला कळलं शपथ. सो असं काही एवढं नसतं, पण असंच आपण अज्युम करू शकतो की त्याच्यामुळे घडलं असेल. पण ठीक आहे. पण जाताना तरी कसे बसे पोहोचलो. येताना तरी मी ह्याला बोलत होती की आपण टो करूया गाडी, आपण जाऊया कॅबने किंवा ट्रेनने काहीतरी मॅनेज करू. नाही जाईल. आणि म्हणजे जस्ट आम्ही हायवे टच केला आणि वायपर बंद. पण इंजिनने नाही धोका दिला. इंजिनने नाही दिला धोका, पण वायपरने दिला ना. वायपर म्हणजे नाही म्हणजे काय, तुझी गाडीच बंद. एवढ्या पावसात, पाऊस येतो, काहीच नाही दिसत आहे, कसं चालवणार. सो खूप डिफिकल्ट होतं ते. बट कसे बसे पोहोचलो, देवाचं नाव घेत पोहोचलो. हां, फायनली. सो हेच तुम्हाला सांगायचं होतं बिकॉज ते राहिलं होतं, म्हणजे काहीच एंड नव्हता, म्हणून म्हटलं आपण एक प्रॉपर एंड करू व्हिडिओचा. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओज कसे वाटतात हे प्लीज कमेंट करून सांगा. तुम्ही कमेंट नाही करत आहे, सो आम्हाला कळत नाही आहे की व्हिडिओ कसे आहेत. काही तुमचे सजेशन असतील तरी पण सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि शेअर करा. नोटिफिकेशन बेल आयकॉनवर पण क्लिक करा. नेक्स्ट व्लॉग येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. येस, तर तुम्हाला बघता पण येईल. आणि प्लीज कमेंट करा, सांगा तरी कसं वाटतंय. थोडं मोटिवेशन मिळेल आम्हाला नेक्स्ट व्हिडिओज बनवायला. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू. बाय बाय. Bye. टाटा. हॅव अ नाईस डे.